नमस्कार, मी हर्षदा. दरवेळीप्रमाणे आजही मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे. काही चुकत असेल तर माफी असू दे. आजचा आपला विषय आहे लोनलीनेस म्हणजे एकलकोंडीपणा आणि त्याचा पाठोपाठ उद्भवणारं शारीरिक आणि मानसिक आजार, त्याचा पाठोपाठ उद्भवणारं क्रोध आणि द्वेषांचं विचार, सायकोसोमॅटिक आजार कसं निर्माण होतात आपल्या विचारांमुळे, हे थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्याचं आधी एक सुंदर साहित्याचं मी वर्णन तुम्हाला सांगू इच्छिते. कर्नाटकाचा सुप्रसिद्ध गायक दिवंगत सी अश्वत्थेने एक खूप सुंदर त्यांनी गायलेलं आहे. 4 वेळी तुम्हाला मी फक्त सांगू इच्छिते. ಒಳಿತು ಮಾಡ ಮನಸ ನೀನಿರೋದು 3 ದಿವಸ ಉಸಿರು ನಿಂತ ಮ್ಯಾಲೆ ಹೆಣ ಎನ್ನುತ್ತಾರ ನಿನ ಸುಟ್ಟು ಹಾಕುತ್ತಾರ 3 ದಿನದ ಸಂತೆ ನಗು ನಗುತ ಮಾಡಬೇಕು ದ್ವೇಷವೆಂಬ ಕಂತೆ ಸುಟ್ಟು ಹಾಕಬೇಕು ಪ್ರೀತಿಯ ಅಮೃತವ ಹರಿಸಿ ನೋಡು ನೀನು. अर्थ थोडक्यात सांगू इच्छिते. ಒಳಿತು ಮಾಡು मनव म्हणजे सगळ्यांना बल कर. आपलं एक शॉर्ट आयुष्याला त्यांनी 3 दिवस 3 दिवस म्हटलेलं आहे. आपलं एक 3 दिवसाचं एक आपलं एक जीवन आहे. खूप सुंदर आणि सर्वांना चांगलं कर. तुला बल करायचं जमत नसेल तर कोणाला वाईट करू नको. उशिरू निंत मेले, जसं आपला श्वास आहे तोपर्यंत आपलं पेहचान आहे. आपला श्वास आहे म्हणून तरी सर्वजण आपल्याला ओळखतात. पण एकदा आपला श्वास थांबला ना, आपल्या जीवनाला संपूर्णपणे फुल पॉईंट होऊन जातो. आपल्याला कोणी ओळखू शकत नाही. श्वास आहे म्हणून तरी आपण आहे. जेव्हा आपला श्वास संपते त्यावेळी आपल्याला एक हेना म्हणजे प्रेत म्हणून जळून टाकतात. इतकं सुंदर त्यांनी इथं विचार त्यांनी मांडलेला आहे. 3 दिवस संते, 3 दिवसाचा एक बाजार आहे. हे बाजार करताना आपल्याला सर्व लोक भेटतात. आपल्याला चांगली पण वाईट पण सर्व लोक भेटतात. पण सर्वांसोबत सुंदर स्माईल करून तू बाजार कर. बाजार कर म्हणजे काय? प्रेम उत्साह वातावरणामध्ये तू निर्माण कर, असं त्यांनी बोललेलं आहे. द्वेषव्यंब कंते, आता प्रत्येकांमध्ये द्वेष मस्तर भरलेला आहे. ते काय करायला पाहिजे? जाळून टाकायला पाहिजे. प्रीतीय अमृतवा हरिशी नोडू नेनू, प्रेमाचं अमृत सगळीकडे पसरायला पाहिजे. हे मानव जातीला त्यांनी खूप छान सुंदर रीतीनं सुविचार त्यांनी दिलेला आहे. हे जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजे ते इतकं सार त्यांनी इथं छान सांगितलेलं आहे. आपला आजचा विषय मी थोडक्यात सांगू इच्छिते. आता हल्ली सर्वांमध्ये लोनलीनेस एकलकोंडेपणा खूप वाढलेला आहे. आपण भलं, आपलं घर भलं, आपल्यासोबत हे एक मोबाईल झालं की बस एवढंच आपलं जीवन झालेलं आहे. कित्येक लोकांना एक परस्पर म्हणजे मानव कसं आहे, मुळात समूहजीवी आहे. जेव्हा आपल्या सृष्टीचं निर्मिती झालं तेव्हापासून माणूस समूहामध्ये राहायला त्याला आवडते. सर्वांसोबत प्रेम उत्साहानं राहायला त्याला आवडते. पण आता एक मॉडिफिकेशन जीवनामध्ये अलिप्त राहणं म्हणजे हाय स्टँडर्ड सोसायटी असं लोक समजतात. आपण एकलकोंडे राहणं, आपण एक बंद खोलीमध्ये राहणं हे सर्व हाय सोसायटी म्हणून समजतात. पण ते नसून जितकं आपण एकलकोंडे राहू तितकं आपलं डिप्रेशनचा शिकार होत जातो. जितकं आपण संकुचित वृत्ती होत जातो, आपल्यामध्ये कॉन्फिडेंट राहत नाही आहे. ज्यावेळी आता आयसोलेशन असंही शब्द वापरलेला आहे. आयसोलेटेड म्हणजे आपण अलिप्त राहणं. आता ज्यावेळी कोविडमध्ये बघा, जे लोक जास्तीत जास्त आयसोलेटेड होतं तेच लोकांचा मृत्यू पावलेला आहे. कारण समूहामध्ये सर्व लोक आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला एक मनोस्थैर्य निर्माण होतो. ते स्थैर्य आता हल्ली खूप लुप्त होत चाललेलं आहे. त्यासाठी आपलं जुनं संप्रदायासाठी का वळलं पाहिजे? कारण त्यावेळी विभक्त कुटुंब होतं. म्हणजे आपण सर्वजण एकत्र राहत होतो. त्यावेळी अविभक्त कुटुंब आपण असं म्हटलं जातो. पण आता काय झालेलं आहे, संपूर्ण कुटुंबाचं व्यवस्था पूर्ण एक क्षीण होत चाललेलं आहे. आता तुझं तू बघ, तुझं काम असेल ते तू कर, माझं मी करतो, हे तुझं हे माझं, म्हणजे एवढं अलिप्त झालेलं आहे. एवढं स्वतंत्र आपल्याला मिळून देखील कोणाकडेच शांती समाधान आहे सांगा? कोणाचा उत्साह आहे? कोणाकडेच राहिलेलं नाही आहे. पण एवढं फ्रीडम देऊन देखील आपल्याकडे उत्साह आणि शांती समाधान बिलकुल राहिलेलं नाही आहे. ह्यासाठी म्हणतो माणूस समूहजीवी आहे. ज्यावेळी समूहामध्ये तो राहतो, 4 लोकांमध्ये तुम्ही मिक्स होत आहे, त्यावेळी त्यांचं कष्ट दुःख सुखांमध्ये तुम्ही सामील होत आहे, तुम्हाला समर्पण करता, त्यावेळी तुमच्यामध्ये एक अखंड बलाढ्य शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होतो. एक कॉन्फिडंट लेवल वाढण्यासाठी सुद्धा खूप मस्ट आहे. सायकोसोमॅटिक आजार का उद्भवत चाललेला आहे? ज्यावेळी तुम्ही बंद खोलीमध्ये चालल्यामुळे आपलं एक हजारो विचार आपल्या डोक्यांमध्ये कायमस्वरूपी चालू असते. त्याच्यामध्ये 95% नकारात्मक विचार आपल्याला सतवते. ह्याच्यामुळे काय होते, विचार करून करून आपलं मानसिक शक्ती क्षीण होते. त्यामुळे काय होते, सायकोसोमॅटिक तुमचं मनोशारीरिक वृत्ती निर्माण व्हायला लागतो. ऑटोइम्युन डिसऑर्डरसुद्धा ह्याच्या थ्रू निर्माण व्हायला लागते. त्यासाठी आपण एक समूहजीवी होण्यासाठी जास्तीत जास्त
जास्त प्रेरणा द्या. आपण आपल्यापासून सुरुवात करू. आपण असं म्हणतो ना, आपण जगाला सुधारायला जायला नको. आपल्याला आपल्यामध्ये जी न्यूनगंड आहे, आपल्यामध्ये पण प्रत्येकामध्ये काहीतरी प्लस आणि काहीतरी मायनस पॉईंट आहे. पण आपल्यामध्ये असलेला मायनस पॉईंट्स आपण काढून टाकूया. आपल्यापासूनच आपण सुधारण्याचा वेळ आणायला प्रयत्न करूया. आपण सुधारलं तर जग सुधारते, एवढंच मी सांगू इच्छिते. धन्यवाद.